हाय नमस्कार मंडळी. चालले आता आमच्या घरी कपडे शिवण. नुसता पसारा पसारा, जिकडे बघावं तिकडे पसाराच आहे आमचा. टीव्ही चालू आहे, टीव्हीचा पसारा आलं. बाहेर रियांशचा गर्दा आलं. हा रियांश इकडं पाणी खेळायला आमचा रियांशला काही नाही तर काही कामं पाहिजेच. आज एखादस एकादशीचं नसतं, थकून गेलंय माणूस. रियांश काय करायला तू? पाणी खेळायलाय बघा, पाणी खेळायला. काही नाही तर काही रिकामे कामं पाहिजेच त्याला. सांडायला का पाणी आहे? पाणी नको सांडू. काय इकडे चाललंय? आता झाल्या पोरी शाळातून, पोरीचे डबे गिबे काढले. म्हटलं डबे गिबे घासावा, त्याच्या अगोदर म्हटलं एक व्हिडिओ टाकावा आपला. तर ह्या महिन्यात सगळे उपवास झाले बघा. डबल उपवास झाले. नुसता जीव थकून गेलाय आज. मागच्या सोमवार एकादश, दुसऱ्या सोमवारी बोलताच कट झाला त्या आपण मग त्याच. तर दुसऱ्या सोमवारी बघा सोमवार चतुर्थी, मंगळी चतुर्थी आलती. आता तिसरा सोमवार, पुन्हा एकादश. आता पुढचा सोमवार पडतंय, त्याच्यात सोमवार आणि हरतालिका. अशा प्रत्येक सोमवारा मागं एक उपास आहेच. आणि उपास असते तर मग काही सोडा वाटत नाही. ते म्हणलं करावा, आपले उपास आहेत तर. आज वावरात जाता सकाळी पाऊस उघडला. जावा म्हणलं वावरात, तर मिस्त्री लोक आले. ते घर बांधणं चालू आहे. तिकडं 2 रूम बांधायचं चालू आहे आपल्या. तर मग तिकडं मिस्त्र्यासाठी चहा पाणी घरीच राहावं लागलं आज बी. आता उद्या टाळाटाळ कधी जर आले नाही तर मग उद्या जाऊ बघा वावरामध्ये. वावरातले कामं लय मोठे राहिले. वावरातले काम आहे घरापायी जसं अटकायले तर सगळे. कसं आपलं होईल. तर जाऊबाईच्या घरामध्ये कधी लोक राहू देतात, तेच लई मोठी गोष्ट आहे. पहिलं सगळं मातीचं धाब्याचं होतं. ते लाकडी धाबे असतात ते जुन्या घराचे सगळे, ते लाकडी खांबं गिंब. तर त्याच्यात जीव घाबरत होता. असं इचू काटा साप गिप लय निघायचे. आणि सगळी आजूबाजूनं पडीतच आहे, गडीच सगळ्या मातीच्या. तर मग आता त्या 2 खोल्या बांधणं लावल्या. तर त्या 2 खोल्या बांधणं लावल्या सिमेंटाच्या. त्याला बी भरपूर खर्च आहे. गरिबाच्या मानानं कुठून लावा. चालले आता उसने पासने करू 2 खोल्या बांधणं. म्हटलं काढा आपला व्हिडिओ, सांगा आपल्या घराने यूट्यूब फॅमिलीला. चांगलेच सांगा बा, वाईट नाही. चांगलेच सांगत जा, चांगलेच सांगत जा. तुमचे बी चांगलेच कमेंट येऊ देत जा. चाललं बघा मग घर बांधणं. आता इकडून ते इटाचा मालगीला आलाय आमचा. आज इटा आल्या त्या इथून दिसतं की नाही काय माहिती. ते तिकडे ते भैया बसलेले ते इटाच्यावर, त्या इटा आलेल्या. आणि तिकडेच बांधणं चालू आहे घर जुन्या जागेमध्ये. असं बांधणं चालू आहे बघा गरिबाचं. तर चालू आहे बघा गरिबाचं बांधणं. गरीबच म्हणावं लागेल, श्रीमंत कशाचे पप्पा. तर मग नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला सपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खर्च लय लागते मंडळी घर बांधायचं म्हणल्यावर. तर चालले उसने बसणे करून घर बांधणं चालू. शेतीच्या बुरशावर काय होत नाही व. शेतीच्या असं लोकांना वाटते शेती आहे काय खरं आहे शेतकऱ्याचं बी. शेतीला भालाला भाव असला तर बरं, नाही तर पंचायत आहे नुसती शेतकऱ्याची. आणि असं पाऊस करायला तर ते आलेला हातातोंडाशी आलेला हात घास काय तोंडात जाऊ देत नाही देव. मग ते कंडिशन बेकार आहे शेतकऱ्याची. असं वाटतंय व्हिडिओ टाकतात असं वाटतं माझ्या बाई शेतकरी लय कमवते. कशा तर काय आहे, लय येते शेतकऱ्याचं. पण 17 वाटा असते त्याला जायला. काही दिसत नाही कोण्या वाटाने चाललं जातं. तर लय कंडिशन बेकार आहेत, मला काय सांगावं. पण चाललंय जसं चाललंय तसं धक्कू द्या चालू द्या असं चालतंय. काय करसान मग. एका दिवसाचं आहे का टेन्शन घेऊन. चाललं आपलं असंच ढकलत एक दिवस. सरकारला काय दयामया येत नाही. बिचारा बसलेलाच आहे डोक्यावर. पिकवा मालाला भाव देतो कर्जमाफी देतो. कशाची काय कर्जमाफी, कशाचं काय मालाला भाव. लोक आशानं करतात, पेरतात. आणि पाऊस पाणी असं असतं की आलेलं हातातोंडाशी आलेलं चाललं जातं. आणि मग थोडंफार राहतं सरकार गिळून घेतं. सरकारला कमी पडतं. तसं आहे हा व्हिडिओ. कधी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने बघितलं तर मला लय बोंबलं द्या. खरं आहे ते बरं, काय खोटं बोलायला कोण. कंडिशन बेकार आहे शेतकऱ्याची. मोठे कठीण दिवस आहे.
चाललंच बिचारा ढकलताच एक एक दिवस बळीराजा म्हणतात त्याला, नुसता राजा नावाला आहे, काही खरं नाही त्याचं. मोठी कंडिशन बेकार आहे बापा. तर आणखीन एकदा आवर्जून सांगते बापा, जे कोणी नवीन असतात चॅनलवर तर चॅनलला सपोर्ट राहू द्या, लाईक शेअर करायला विसरू नका. राहू द्या बहिणीच्या चॅनलवर दयामाया, कारण शेतकऱ्याला सपोर्ट म्हणून चॅनल खोललंय म्हणलं बाया लागतदाराचा हातपार. पण काय करायचं, ते चॅनल बी 1-1.5 वर्ष झालं असंच बोंबलायले, काहीच येत नाही त्या चॅनलचं. तर करा सपोर्ट चॅनलला आमच्या. धन्यवाद, एवढंच सांगणं आहे. बाय.